आता यात कसं आहे की आतापर्यंत जे तपास अधिकारी, कारण की हे सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंड मध्ये हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाली आहे सिस्टम असं दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे. पण एक महिना आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणुकांमध्ये गेला आहे. आता या कार्याला गती मिळेल. उत्तर प्रदेश मध्ये पण रायबरेली आणि जौनपूर मध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे. पण सर आपण या गोष्टीसाठी जो लढा देत आहेत, आपण जर बघितलं तर 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये. तरी पण हे बांगलादेश आणि रोहिंग्या नेमके येतात येतात कसे आहेत भारतात? एक गोष्ट आपण बघितली की एक मोठं षडयंत्र बांगलादेशींना, रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे. मुंबईत आता पहिलं टार्गेट आहे, पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी. त्यात त्यांनी आधी तहसीलदार द्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला, तो आपण हाणून पाडला. 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ऍप आहे त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केलाय. ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्राचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे. देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2026 मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार. नवीन बांगलादेशी विदेशी येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची व्यवस्था. पण सर बोगस जन्म रजिस्ट्रेशन आणि यातला एक पण महाराष्ट्राचा नाहीये, हे समोर आलेलं आहे. उद्या मी मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत. आणि खूप मोठं आणि इट कुड बी इंटरनॅशनल आंतरराज्य लक्षात आलंय, कारण की आतापर्यंत 1,00,000 नावं समोर आलेली. हे 1,00,000 नावं आली कुठून? वेगवेगळ्या ठिकाणची आहेत. ती आणणारं माणसं कुठून? त्यात एक पण माणूस प्रत्यक्ष नाहीये, दिसत नाहीये. ह्याचा अर्थ खूप मोठं षडयंत्र आहे. इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो. विदेशातले सगळे. आता यात कसं आहे की आतापर्यंत जे तपास अधिकारी, कारण की हे सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंड मध्ये हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाली आहे सिस्टम असं दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे. पण एक महिना आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणुकांमध्ये गेला आहे. आता या कार्याला गती मिळेल. उत्तर प्रदेश मध्ये पण रायबरेली आणि जौनपूर मध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे. पण सर आपण या गोष्टीसाठी जो लढा देत आहेत, आपण जर बघितलं तर 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये. तरी पण हे बांगलादेश आणि रोहिंग्या नेमके येतात येतात कसे आहेत भारतात? एक गोष्ट आपण बघितली की एक मोठं षडयंत्र बांगलादेशींना, रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे. मुंबईत आता पहिलं टार्गेट आहे, पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी. त्यात त्यांनी आधी तहसीलदार द्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला, तो आपण हाणून पाडला. 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ऍप आहे त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केलाय. ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्राचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे. देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2026 मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार. नवीन बांगलादेशी विदेशी येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची व्यवस्था. पण सर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.